खूप महत्त्वाचं आहे ते, कारण घरातलं वातावरण तुमच्या लहानपणी कसं आहे त्याच्यावरती तुमचं व्यक्तिमत्व खूप अवलंबून असतं. मग तू अगदी म्हणालतलं तू म्हटलं तसं समृद्ध आणि समाधानी बालपण तू उपभोगलेलं आहेस. मग कालांतराने तुझं लग्न झालं, जसं आपल्या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक टप्पा येतो की लग्न होणं तर ती कसं काय झालं म्हणा, किंवा त्याच्यानंतर म्हणजे आता बालपणामध्ये तू इतकी बिनधास्त मोकळ्या वातावरणामध्ये राहिल्यानंतर लग्न झाल्यानंतर ह्याच्यात काही फरक झाला का? खूपच बदल झाला. मला नव्हतं असं वाटलेलं की छान एखादा राजकुमार आपल्या आयुष्यात येईल, छान आपला जास्त अपेक्षा नव्हत्या, पण थोड्याशाच होत्या. जे काय असेल ते संसार चांगला होईल. पण थोडासा म्हणजे मला व्यसनी नवरा मिळाल्यामुळे सगळंच म्हणजे गडबडच झाली असं. म्हणजे आपल्याच आयुष्यात का असं? कारण आपल्यात काय कमी आहे असं तेव्हा वाटायचं. म्हणजे विश्वासच उडाला होता सगळ्यावरचा, असं झालं. आणि माहीत नाही ते कसे दिवस जात होते असं कळत नव्हतं. मी जी माहेरी इतकी फ्री वातावरणात वाढलेली, इकडे दबलेली राहायची, भीती वाटायची, काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणाशी बोलायचं. म्हणजे ते वातावरणच नव्हतं घरातलं. सतत काहीतरी टेन्शन असायचं, इतकं टेन्शन की आता दिवस कसा उद्याचा जाईल, आजचा गेला उद्याचा कसा जाईल, हे सतत असायचं काहीतरी. आणि ह्याच्यात म्हणाल तर अबोल झाली होती. आणि त्याच काळात मला आठवतं तुझ्याशी माझी मैत्री झाली. आणि ती मैत्री अशी होती की तुला कुठेतरी वाटायचं की ह्या मुलीचं काहीतरी चांगलं व्हावं, आणि तू अशी मला पुश करायची की काहीतरी कर काहीतरी कर. तर मला असं वाटायचं ही काय सांगते, हिला किती सासूबाईंचा आधार आहे, सगळं आहे, मला नाही, मला सगळं बघावं लागतंय. एक म्हणजे सिंगल पॅरेंट होती मी तशीच माझ्या मुलाची. मला पण मग तुझ्या घरी कोण कोण असायचं? मला सासू सासरे होते. सासरे लवकर देवाघरी गेले. सासूबाई होत्या माझ्या, त्या 2018ला गेल्या. पण लग्न झाल्यानंतरच तुला हे सगळं कळलं का? म्हणजे काही काळातच लवकरच कळलं का? हो, लगेच कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्या लग्नात. आणि ते म्हणजे नाही, मला पण खरंच नाही, म्हणजे मी पण लहान होती, कारण मला पण तेवढी अक्कलच नव्हती, काय चाललंय आपल्या आयुष्यात हे कळत नव्हतं.